आगरी किचन स्टोरीजच्या आजच्या भागात आपले सगळ्यांचे खूप स्वागत। आज आपण बनवूया हिरव्या मसाल्यातले पापलेट फ्राय। पापलेट फ्राय करण्यासाठी काय काय लागेल ते बघूया। हे पापलेट स्वच्छ धुवून घेतलेत, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, एक लिंबाचा रस घेतलाय, लसूण, आले, मिरची, कोथिंबीर याची आपण पेस्ट करणार आहोत आणि तेल। आता मी पाट्यावर आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचं वाटण वाटून घेते। आपल्याला हिरव्या मिरच्या जास्त घ्यायच्या त्याच्यामध्ये, कारण आपण याच्यामध्ये मसाल्याचा वापर करणार नाहीत। आता या वाटणामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत। आपलं हिरवं वाटण तयार आहे। आता पापलेटमध्ये पहिल्यांदा आपण लिंबाचा रस टाकू। अगदी थोडीशी हळद, आपण वाटणामध्ये पण हळद घेतले, चवीपुरतं मीठ आणि आपण हे हिरवं वाटण केले हे पापलेटला लावून घेऊ। व्यवस्थित वाटण लावले। हे पापलेट आता आपण 1 तास मॅरिनेट करून ठेवू। आता हे पापलेटचे तुकडे मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहेत। दोन्ही बाजूने तांदळाचे पीठ लावून घेऊया ना, आणि मस्त तेल पण गरम झाले, व्यवस्थित तळून घेऊ। मस्त गरम तेलामध्ये टाकू। पापलेट दोन्ही बाजूनी मंद आचेवर व्यवस्थित फ्राय करून घेऊ। आता पापलेट मस्तपैकी फ्राय झालेला आहे, काढून घेते। आपले पापलेट फ्राय तयार आहेत, या खायला।